कमाल आहे बाबा तुझी अनु. नाही म्हणजे त्या दिवशी एवढं सगळं होऊन तू तसंच तेवढीच रेडी होऊन घराबाहेर पडतेस. तुझ्या हिमतीला दाद दिली पाहिजे अनु. काकू, आई तिच्या व्हॅलेंटाईनला भेटायला जाते. काय तुला काही प्रॉब्लेम? अनु काय म्हणते पिहू? खरं बोलतेय का ती? नाही म्हणजे तू तुझ्या व्हॅलेंटाईनला भेटायला चाललीयस? देवा, हे असंच होतं एकदा का बायका घराबाहेर पडल्या ना की मग हे असंच सुरू होतं. अफेअर वगैरे हल्ली काय सगळं कॉमन झालंय ना. वहिनी, असं काही काय बोलताय तुम्ही? मी अश्विनीला भेटायला चालले. तिचा फोन आला होता, पार्टी आहे. ती मला म्हणाली नीट तयार होऊन ये, प्रेझेंटेबल होऊन ये. आई, तू कशाला तिला एक्सप्लेन करत बसलीस? तुला उशीर होतोय ना, तू निघ. आज बोललात वहिनी. पुन्हा असलं काही मनात आणण्याआधी 100दा विचार करा. येऊ, घराची काळजी घे, मी जाऊन येते. हो, नीट जा. हो, बाय बाय. बाय. अश्विनीच्या पार्टीला चाललीये म्हणे. मूर्ख वाटली मी तुला? तू जगाला मूर्ख बनवू शकतेस अनुप्रिया, मला नाही. खरंच हिच्या व्हॅलेंटाईनला भेटायला गेलीये का? या अनुचा व्हॅलेंटाईन कोण आहे? मला शोधून काढायलाच पाहिजे. कसं शोधणार आहे मी? अश्विनी, तू अजून रेडी नाही झालीस? मगाशी आपलं काय ठरलं होतं? मी आले आले निघायचं ना आपण. अरे हो, तू आत्ताच आलायस ना. तू फ्रेश होऊन घे, मी पटकन रेडी होते. ए हो, अविनाश निघाला का? नाही, मी अनुला 6 वाजताच पोचायला सांगितलंय. ती निघाली पण असेल. डोंट वरी, माझं आणि त्याचं मगाशीच बोलणं झालं. तो एवढ्याला पोहोचत असेल. ए वाव, ते दोघं आता एकमेकांच्या समोर येणार. किती मजा येईल ना. हो यार. अश्विनी, मला ना आपण फार थोर लोकांच्या लिस्ट मध्ये गेल्यासारखं वाटतं. का? का? अगं, 2 प्रेमींना एकत्र आणण्याचं काम करतोय आपण. खूप महान कार्य आहे. नाही पण खरंच मला त्या दोघांसाठी फार आनंद वाटतो. आज त्यांना त्यांचं जुनं प्रेम परत मिळणार आहे. खरंय. बरं चल, मी फ्रेश होतो, तू चेंज करून घे, आता आपल्याला उशीर होईल. हो. जागा तर हीच आहे. सगळं तर बरोबर आहे. टीव्ही टॉवरच्या समोर गाळा नंबर 35 हाच आहे. काय वेळ पण आहे.